नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजली मंडळीनो, आज आम्ही वाडकरी मिळून आपला हा पाट सर्व साफ करताय. आता पाऊस भरपूर लागलाय ना, का रात्रभर लागत होता, तर उपलटी भरपूर झाल्यात पाण्यावर, तर सगळा पाणी पर्याला जात आहे, त्याच पाणी आपल्या पाटाला पण येतं. पण पाट काय आपला 12 महिने कोण वापरीत नाही, बागानं पाणी लावित नाही, तर पाट खराब होतो. आता पावसात दरवर्षी असं साफ करायला लागतं. बघा आनंद आलेत, बाकीचं सगळं अजून 5-6 जण येतील. तोपर्यंत आम्ही आता इथनं सुरू करतो आहे. तर स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओत आणि आपल्या असेल कोकणी चॅनलमध्ये. चला आपण आता काम करूया आणि व्हिडिओ पण बघूया. होय, उद्या मंगळवार ट्रॅक्टर बोलवलेला आहे. बघू आता, काल रात्रभर दणकवलं नाही आणि उद्या काय करीन तो खरा. म्हणजे एवढा गोंडाचा रेवा येऊन पाटात फाटलाय नाही. खाली घ्यायला हवी जास्त माती. होय, एवढा बाण होता, घेतला एवढा सगळा याच्या बरोबर होता बाण. हो, या चाप्याबरोबर लवकर ये, पाट पाट करायला ये, पाट साफ करायला ये. किती आलाय बघा. वर काय नाही, वर पातळ ढकलत गेला. होय, वर एवढं काय नाही, इकडेच आहे मी. संधीच्या बागत आहे, बाकी नाही. त्या मधल्या भागात चूक काय, तर आम्ही पाणी आणायचं आणि त्या काढायचं ना, तो काय फक्त संधीच्या बागत तर सगळा आंबो बिंब पडलेला आहे ना. इथे मागत येऊन दे वाटेवर. वाट सारखी हे दगडी आहे, हे बघ. फक्त नको, फक्त अर्धे. ह्या इथे दगडी लावल्या होत्या ना, हे सगळ्या सुट्टी आहे. पाण्याच्या परतनी खाली आल्या. चालला असं बांधोली घालून तर भराव काय लावायचे. हा बाण इथे एवढा आलाय जिजून तर पण दगड लावली नाही म्हणून आता. हा यार, आपण यावाला, हा काय नाही. पावसाचा नाही, उन्हाचा खूप वेळ एवढी हाईट अशी, म्हणजे इथं पाणी खाली पडेल. असू दे, असू दे त्याला, खेळू दे. हा येतो ना वर. वरचा धोद्यात जाम आहे ना. खेळू दे, ती खेळाय गेली. खेळाय गेली, खेळाय. आपल्याला कसा खेळायला लागतं? कोण मनी म्याव खेळाय गेली. मनी मॅम. म्याव काय वर खतरनाक. आहे त्याला, वर आहे. ही बघा, ही आपली पंदल आहे. इथं सर्व बायका कपडे धुतात. आता पावसाचं कसं पाटाचं पाणी असतं, मग पावसाचं 4-5 महिने तरी इथं जवळ कपडे धुवायची सोय होईल. बघा असा पाट साफ केलेला आहे इथपर्यंत. आणि कसं रानातनं कामावरनं आल्यावर पण हातपाय धुवायला इथं पाणी पाटाला भरपूर असलेला बरा. हां हा, इथं एवढा केलेला आहे. आता ह्याच्या पुढं अजून बाकीचं जमलं का पुढं जाऊ. आता आम्ही दोघंच आहोत. होय, पाईप आहे. होय, पाय पाय तिथं. थांबा, त्याला येऊ दे. होय, थांबतो. आतमध्ये खाली सगळा रेवा आणलेला होय, आता सुद्धा आली होती. आपण दोघांनी पण हाफ पॅन्ट घेतलेली आहे. तर आपल्याला बघा, चंदूदादा कडीपत्त्याचं झाड त्यांच्या इथं नेऊन लावण्यासाठी
कोयतीन उकरवून अक्का काढायचा प्रयत्न करतायत. तर हाय पालाला आलेला, कारण त्याचा मोठा झाड हा बघा इथंच आहे. हां, आता त्याला पानं कमी आहेत म्हणून बारीक दिसतंय. हा बघा इथं वरपर्यंत एवढा मोठा झाड आहे, त्याचीच पाला. हा बघा हा इथं एक आहे. पाला असतील म्हणा किंवा बारीक बारीक रोपा आजूबाजूला होतात तशी बरीच. हा बघा इथं एक, इथं एक, इथं एक, तर जंगलच आहे. हा नेमका पाटातच आलाय, तसा पण तोडायला लागणार. त्यापेक्षा दादा काढून घेतात त्यांच्या इथे लावाया. आणि लावा मस्त. पावसानं कालूप केला नाही, जोरात यायच्या आधी आम्ही थोडं पुढे जातो. अंगावर कोणी काय घेतली नाही, छत्री घेतली मी फक्त. घेता कागद घेता. आमचा फावडा इंग्लिश आहे. नाही निघत ना, सुट्टाच ना तर अशी गाडी फांदी नेऊन लावलीच तर नाही केव्हा होणार. हा बारीक गाडी फांदी आणली पाला काही नाही होय. बुद्धवड नाही तर ह्याचीच नेली असतीच गाडी. तर हृदय आहे बघ काय घेऊन तर बघ. पावसातनं पटकन झालं तर झालं. बघा बेडूक बघा केवढा आहे. मस्तपैकी जाल्यावर बसलाय. हा बघा, ए डराव चाल. पाटाच्या बाजूलाच आहे हा बघा. हा इथं पाट. आनंदाचा तिकडं आहेत, मागचा साफ करतायत. कुठला वाहन? हा लहान घेऊन येतो सर्व. हा बघा, तर इथं मेन काम आहे. इथपर्यंत सोप्पं आहे, इकडं मेन कारण काय, इथं आमचा फणस आहे. हा एक इथं बागत, त्याचं सगळं फणस बिनस सगळा इथं बांधबीन हा कोसालतो. हा बघा, हे बघा. पहिली ही झाडी साफ करतायत म्हणजे फावड्यान वाढताना अडचण नको यायला. दादा खालनं पुढच्या त्या बांधाजवळ जातील आणि मी हा फावडा घेताना वाढता. हा इथं एवढी पुलतोंडी राहिली बा बारकी जागा. इथं बारकी राहिली जागा. आता एवढाच ठेवायचा. हा एवढाच ठेवायचा. होय, उगाच हे व्हायचं खड्ड्यात जायला. इकडं मग खड्ड्यात जाईल. एवढाच ठेवायचा. हा असा तेवढाच घेता ओढून जायला. ह्याच वडून टाक तिकडे खाली आलं असते असते. सगळा जंगल झालाय तर काय एलियनचा. इकडे सावकाश सावकाश गेलो आम्ही. होय, फावडा मारीत नाही, नुसतं ओढीत नेतो. घाबरत नाही मग लई चाला नसतात केलती मग अशी पण दगडी मारा खाली घाबरतच नाही. तर बघा मंडळीनो, पाणी फास आला ना पाण्यात. हा हो ठीक आहे. हा बघा पाणी अजून भरपूर येईल. अगदी आपल्याला पाटाला मावणार नाही एवढा पाणी आहे पर्याला. त्यातला आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा थोडासा फिरवून आणायचा. सगळा जर फिरवलेला ना तर पर्याचा फोर्स जाम आहे, पाट जाईल वाहून सगळा. बघा इथपर्यंत तो काय सगळा पाणी एकदम, काही टेन्शन नाही. फावडी वर टाकून घेता मी. फावडीनं झाडू बिडू काय कोयती घमेल कुठे ठेवला कोयती घ्या पुढं. घमेल गमेल राहिला जाण्या त्याच्यात इथं वाटतं नाही आहे ना. आणता परत ते सगळं मागं. वाटत हाय बांध बघा, नाही तर इथनं वर चढा. नाही हाय बाण आहे पण तो चौकात जायला हा बघा. हा ना.
वरनं हात घातल्यावर दगड बिगड खाली यायला. हो आनंदा, हा बांध तुमच्या पण लहानपणापासून आधीचा आहे का? आधीचा बापरे. माझ्या लहानपणापासून त्याच्या आधीच आहे बाण. हां, म्हणजे बागाचं बांध केवढं जुनं आहेत. ना मैदान आनंदांचा वय आता 55च्या पुढे असेल. 5, 3, 1971. 71 काय? नाही 30, 50, हां 55, 56 बरोबर आहे. त्या आधीची बागा बिगा सजवलेली आहे. हम्म. सगळी डोंगरा पंगरा सगळी साफ असायची. हम्म. एक पान नाही भेटायचा. आता ती माणूस काय नाहीच झाली सगळी. दिसत नाही. मागच खाली होती. बरा गेला. ते काही चढला ना उचलायला लागलं ना त्या हे सगळं सामान आपला इथे ठेव. काय सगळं इथं खावडा इथं हवाय. जाय वाटेवर घेतो चला. हातानंच काढायला लागेल. हां, पाणी चालू आहे हातात घ्यावं. कागद घ्यायला लागेल. कागद घ्या अंगावर. मी वरनं वाटेल येऊ काय मग? बोलायच्या झाडू टाकली काकत छत्री टाकायची ती. पाणी बघा पाटाला. आता वाढला पाणी. हाय हाय हां. काजू आले मस्त. ई चला इथला झाला तर पुढे जाऊया. झाडू आली माग. हा येऊ दे येऊ दे येऊ दे. हा मागणं पद्याचं झालं. होय तरी बारीक आहे.
पातेला सगळा वाहून येतो तर असं अडवायचं पायानं आणि टाकायचं बाहेर. हा येऊ दे. आम्ही पाठ करायला आलेला आहे पण मच्छरची मजा झाली. मस्तपैकी त्यांना 3 गडी मिळलेत चावायला. हा बघा, हा काढायचा आहे पातेला. असं जमवत आहे. हा बघा केवढा लोंढे आला तो, अख्ख्या पर्याचा पाणी. हा अडवलाय, पायानं अडवलाय. आपल्या पायाशी एवढा पाणी पातेरा आलाय तर काढायचं बाहेर. हा अजून वाढव. हा बघा किती पाणी आहे पाटाला. पर्या दाखवतो हा तुम्हाला. पर्या म्हणजे वर उपलटीचा, आपल्या पाण्याला उपलट येते ना तोच पाणी, वेगळा काय त्याला हवूर येत नाही. हा बघा, हा ह्याच्या पुढं चोंड आहेत. हां त्यातला आता पाटाचा पाणी आपण कमी करायचा थोडा आणि पर्याला सोडायचा. तर हा एवढा पाणी जर दाराशी गेला ना तर मग काय खरं नाही पाटाचा आपल्या. हां केलीन कमी. हा बघा, हा इथं सगळा पाणी ॲडजस्टमेंट असतं, कमी जास्त करायचं. होय होय जेवल्यावर वाईट हे करायला वाईट बोलून द्यायला लागतील ना, म्हणून मग म्हटलं आपणच जाऊया. होय आलो जेवढ्यात ते वरती का म्हणा हे म्हणायला गेलं म्हणून बस झालं पाणी. हां बस झाला, वाहून जाईल पाठ सगळा. काय आनंद हा मुगावडा घ्या. तर हाला काही मटेरियल 2 हे पावडी वाटेवर आहेत आणि घमेल कुठं राहिलं तर बघायला लागेल. नाही व्हिडिओ नाही करीत. हां हा बघा एवढा पाणी असतं. हा एवढा पर्याला आणि हा वरनं येतं तर आपल्या पाटाला. अजून पाण्यावर उपलटी आहेत पण मला आता पाठवणार नाहीत, कामाला आलेलं आहे ना. तर मग नंतर इकडे येऊ आपण संध्याकाळचा उपलटी बघायला पाण्यावरच्या. चला जाऊनच येऊ. पाट झालं आहे साफ करून, पाण्यावर जाऊन येऊ. जाताना फक्त आपला फावडा एक आणि आपला घमेल एक आठवून न्यायचा आणि झाडू मुगावडा. झाडू म्हणजे झाडूच ती पण वापरून वापरून पुढची काठी झिजलेला बारका राहतो ना मडगा, त्याला आमच्याकडं मुगावडा म्हणतात. अजून काय म्हणतात, वाढवण म्हणतात. आल्यात उपलटी पण कमी आहेत बघा, ढोवाच्या वर आले. दिसली बघा ढव किती भरला. वरनं उपलट येत आहेत. या वरच्या बांधाच्या तलाला येते उपलट, वर विहीर आहे ना तिथनं. ढो एवढा भरला का बायकांना आता कपडं धुवायला दगड रिकामी नाही राहिली. त्यांच्यावर पाणी हा एकच राहिले, म्हणून आता हात पाणी पाटाला गेला तर सगळ्या बायका तिथं धुतील कपडं. आणि तिकडं अजून मेन उपलट येते ती वरनं रानात येते सगळी, ती नंतर दाखवून. तिथं आली नाही अजून. चला अजून आई आता 12 वाजल्यानंतर वडपौर्णिमेला जाईल तिकडं, त्याचा शूटिंग करायचा, त्याचा वेगळा ब्लॉग होईल. त्या ह्याच्यानंतर येईल नक्की बघा. चला जरा बघूया पाण्याचा झोत कसा पडतोय. हा बघा आणि ह्याच्या जोडीला
चला घरात जाऊ. चला पाणी गेला असेल दाराशी कधीच. तर आता आपण जाऊन बघूया पाटाला किती पाणी आहे तो आणि मग व्हिडिओ संपवू. आता वाजलं असतील 11 11:30. आम्ही देवपूजा केल्यानंतर केसांवर फणी मारली होती पण परत इसकाटलं वाटतं. तर आठवत नाही मला फणी मारली होती का नाही ती. बघा पाट कसा वाहतोय. इथं फावडी ठेवली होती 2, ती घेऊन गेलं. आता घमेल राहिलाय तर नेली नाही का काय तर बघता जाऊन. खाली उतरायला लागेल जरा पुढं पाटाजवळ. इथं खाली उतरायचं आहे. तर बघ अजून हात गेलेच नाही. आपण पण पाटानं जाऊया. चला उडी मारली उडी. पाणी पाटाला पाणी बघा. जाताना कसा होता पाटणे आता बघा. बघा पाणी आला दाराशी. हा बघा बघा पावसान कोंबडं कसं गपचीप पडसणीला उभा आहेत गाराटलं म्हणून. हां येतो 2 मिनिटं मग फोन करू. हां ठीक आहे चालेल. हां हो हो. पावडा दोन्ही फावडी वर आहेत. बघा मंडळींनो पाणी किती आणलेला.
मंडळींनो बघा पाणी आणून झालं आहे, आता भरपूर पाणी आहे. सगळ्या बायकांची इथले इथं कपडे धुवायची चांगली सोय झाली, पाऊस संपेपर्यंत अगदी दिवाळीपर्यंत. आणि आता हा व्हिडिओ पण इथं संपवूया. हा आपला गावकऱ्यांनी वाडकऱ्यांनी मिळून पाणी आणलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. धन्यवाद. आणि लगेच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओत. आज वटपौर्णिमा आहे, तर वटपौर्णिमेच्या सर्व त्या व्हिडिओमध्ये भेटू. चला.